श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. आणि आज आहे गुरुवार, तर आज गुरुवारसुद्धा आहे आणि मेन म्हणजे गणेश जयंतीसुद्धा आहे. तर मी आज गुरुपारायणाची सुरुवात केली आहे. तर गुरुचरित्र पारायणची सुरुवात केलेली आहे. आजपासून मला 11 गुरुवार करायची आहे अशी. तर मी पूर्ण तयारी वगैरे आदल्याच दिवशी करून ठेवलेली होती आणि सकाळी पूर्ण कामं वगैरे निपटून मुलींना शाळेत वगैरे पाठवून त्यानंतर मी पूजेला बसली. तर पूजा वगैरे केले, पारायण वगैरे वाचलं. तर पारायण वाचायला मला 2 तास लागले. तर पारायण वगैरे वाचून झाल्यानंतर मग बाकीचे कामं वगैरे केले, कारण की मला आज हवनसुद्धा करायचं होतं. तर त्यामुळे, कारण की आज पहिला गुरुवार आहे, तर मी विचार केला आपण आजपासून म्हणजे हवनाची सुद्धा सुरुवात करून घेऊया घरच्या घरी. कारण की प्रत्येक वेळेस आपण पंडिताला नाही बोलू शकत. तर आपल्या घरची निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी आपल्यालाच काही ना काही उपाय करावा लागतो. तर मी हवनाची तयारी आदल्याच दिवशी केली होती. तर इथे बघा, मी हवनकुंड घेऊन आलेली आहे छोटंसं, कारण की मला घरगुतीच करायचं होतं. तर काड्या वगैरे सगळं घेऊन आलेली होतं. तर तिथे मी सगळं व्यवस्थित मांडून घेतलेलं आहे. शेणाची गौरी वगैरे मी घरीच गायची गौरी वगैरे घरीच थापून घेतलेली होती. तर इथे तयारी वगैरे झालेली आहे आणि आम्ही छान मस्त घरच्या घरी हवन केलेलं होतं आणि मुली वगैरे माझ्या शाळेत गेलेल्या होत्या. आणि हवन केल्याने आपल्या घरात खरंच सांगते खूप प्रसन्नता आणि वातावरण पूर्ण पॉझिटिव्हिटी घरात वाटते, प्रसन्नता वाटते, शुद्ध वातावरण वाटतो घरातलं. आणि खरंच सांगते, हवन एकदा तरी करत जा. अमावस्येला, आपल्या नवरात्रीला हवन वगैरे करत जा. त्यासाठी मी हवनकुंड घेऊनच ठेवलेलं आहे. तर हे माझं पहिलं हवन होतं आणि आता माझे 11 गुरुवार मी झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी एकदा हवन करणार. तर सर्वात प्रथम तर मी गणेशांचं उच्चारण केलं, अग्निदेवांचं केलं आणि त्यानंतर मग आपल्या कुळस्वामिनीचं आणि नंतर स्वामी महाराजांचं, कारण की मी गुरुवार स्वामी महाराजांच्या नावांची करत आहे. आणि अग्नी प्रज्वलित करायच्या अगोदर सर्वात अगोदर दिवा लावा. दिवा लावून त्यांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर बाकीचं आपली पूजेची तयारी करायची. आणि स्वयंपाक वगैरे सगळं माझं होऊन गेलं होतं सर्वात आधी. आणि हवन वगैरे झाल्यानंतर मी नैवेद्य वगैरे दाखवून दिलं देवाला. आणि बघू शकता, माळ जप करताना मी माळ जप करायची आणि अविस्वा म्हणायचं आणि खूप छान वाटलं त्यावेळेस. वातावरण खूप मस्त वाटलं मला. तर ह्या प्रकारे मी माझ्या घरी हवन केलं. तर असा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.